आणि मग या ठिकाणी भक्तजन जे असेल या भक्तांची संख्या त्या मंदिराकडे दिवसेंदिवस वाढत होती. सतत सगळे भक्त यायचे, देवाचं दर्शन घ्यायचं, काही दानधर्म करायचा आणि निघून जायचे. त्या मंदिराचे जे ट्रस्टी होते त्यांना असं वाटलं की आपल्या मंदिराला व्हिजिट देण्यासाठी परदेशी माणसं सुद्धा यायला लागलेली आहेत आणि परदेशी माणसं आपल्या मंदिराला व्हिजिट देत आहेत आणि त्याच्यामुळं या ठिकाणी आपल्या त्यांची भाषा आमची भाषा एकमेकांचं देवाणघेवाण होऊ शकत नाही, आपण बोलू शकत नाही. आणि म्हणून त्याने आपल्या स्टाफला आपल्या सर्व लोकांना त्या मंदिरामध्ये काम करणाऱ्या सर्वांना एक सूचना सांगितली. त्याने बोलले की आपल्याला इंग्रजी सर्वांना आलं पाहिजे. आता इंग्रजी हा विषय आहे, याला आपण वाटतो त्याच्याबद्दल बोलतोय. आता तो मला ठीक आहे, सर्वांनी प्रयत्न करायला सुरुवात केला, त्याला कालावधी दिला. काही मला वाटतं 1-2 महिन्याचा कालावधी दिला आणि सांगितलं या 2 महिन्यामध्ये तुम्ही इंग्रजी बोलता किंवा बोलता आलं पाहिजे, बोलतो करतो असेल बोलता आलं पाहिजे, ती भाषा कळली पाहिजे, असा प्रयत्न सर्वांनी करा हे सांगितलं. सर्वांनी प्रयत्न केले, पण त्याच आश्रयाच्या मंदिरामध्ये घंटा वाजवणारा जो वयोवृद्ध होता, थोडासा जास्त काही वयोवृद्ध नाही पण एक 40-50च्या वयोवृद्धाचा असेल तो, त्याला एक बातमी समजली. तो म्हणाला मला सर जमायचंच नाही, मला नाही राहते, मला नाही शकत आहे. आणि तो विचार करायला लागला मला जमणार नाही, त्याला वाटायला लागलं. आणि मग शेवटी एक 15 दिवसाचा कालावधी गेला. ट्रस्टीने सर्वांना बोलवलं, सर्वांची तयारी झाली का? सर्वजण म्हणाले हो झाली तयारी, आम्हाला थोडं येते. पण तो घंटा देणारा जो असेल तो मात्र म्हणाला नाही मला नाही. त्याने सांगितलं तुला कामावर राहता येणार नाही, तुला कामावर मी काढतोय. तो म्हणला ठीक आहे, मला जमतच नाही, तुम्ही काय. आणि मग अशा पद्धतीने त्या ट्रस्टीनं त्या असणाऱ्या माणसाला त्या मंदिरातून कामावर उठवलं. तो घरी आला, विचार करायला लागला, झोप लागली नाही. तो विचार करायला लागला, तो म्हणाला अरे काय करायचं काय, म्हणजे कुटुंब माझ्यावर पूर्णपणे विसरून आहे, अवलंबून आहे, मी आता काय करू शकतोय. तो विचार करायला लागला. विचार करता करता पहाट झाली. सकाळच्या विचारामध्ये सकाळच्या वेळा त्याच्या मनामध्ये विचार आला. तो म्हणाला अरे मंदिर इतकं मोठं आहे, बाहेरचे सगळे लोक येत आहेत, इथं असणारा भक्तजन वाढायला लागली संख्या, पण चहाचा एखादा खोकं सुद्धा नाही येतो, चहाची टपरी नाही, लोकांना चहा मिळत नाही, आपण कितीतरी व्यवस्था करूया. आणि मग त्या माणसाने एक चहाची टपरी अगदी त्या मंदिराच्या शेजारी सुरू केली. चहा ब्रँड होता, ब्रँड शोधायला शिकला. आणि मग त्यानंतर चहाची क्वालिटी अशी काय ठेवली, तिथं संख्या वाढायला लागली, गिऱ्हाईक वाढायला लागलं. वाढता त्याच्या असल्याचे टपरीचं हॉटेलमध्ये रूपांतर झालं. हॉटेलमध्ये रूपांतर होतं म्हणजे 5 स्टारपर्यंत पोहोचला. एक चांगला व्यावसायिक तयार झाला. आणि चांगला व्यावसायिक तयार झाल्यानंतर परदेशी त्या हॉटेलमध्ये काही परदेशी असलेले प्रवासी आले, तिथे विसावले. आणि मग तिथं मॅनेजमेंट बघितलं हॉटेलचं आणि त्या वेटरला ते प्रवासी म्हणाले अरे तुमचा मालक कोण आहे, त्यांना बोलवून आम्हाला त्याच्याशी चर्चा करायची आहे. आणि मग तो वेटर त्या मालकाला बोलवायला गेला आणि सांगितलं की माणसं तुम्हाला बोलवते, चला. तो मनुष्य आला. ती आपली परदेशी माणसं इंग्लिशमध्ये बोलायला लागली, त्याला काहीच कळत नव्हतं, फक्त मान बोलत होता. हो म्हणाला, हो म्हणाला. आणि मग त्या परदेशी असलेल्या माणसाच्या लक्षात आलं आपण जे काय बोलतो त्या माणसाला कळलं. आणि मग त्या एका माणसानं त्या असलेल्या मालकाला सांगितलं अहो आम्ही बोलतोय की क्वालिटी तुमची चांगली आहे, हॉटेल तुमचं चांगलं आहे, चांगला नागरिकपणा तुमचा आहे, तुम्ही इंग्रजी का शिकला नाही. त्या असलेल्या माणसाला विचारलं तुम्ही इंग्रजी का शिकला नाही. त्या माणसानं मांडण्याकडे उत्तर दिलं मी जर इंग्रजी शिकलो असतो तर घंटाच वाजवत असतो, म्हणजे प्रगती झाली नसती. याचाच अर्थ एखादा विषय जर आपल्याला अवघड वाटत असेल तर थोडंसं या ठिकाणी आपण प्रयत्न करायला हवे आणि प्रयत्न केला तर निश्चितपणे आपल्याला यश मिळते.